ज्या बूथ मध्ये ज्या ज्या गोष्टी जनसामान्याला अडचणीच्या ठरतात त्याची उजळणी करून त्याची पूर्णत्व करण्याकरता त्या ठिकाणी आपण काम करणार आहोत। मी एकच सांगेन की ह्या भविष्य काळामध्ये जे राहिलेलं काम जे जनसामान्याचं काम आहे त्या कामाची निश्चितपणे तुम्हाला जाणीव आहे, त्या पद्धतीने तुम्ही काम करता। या 2-4-5 दिवसापूर्वी ज्याला वॉटर मीटर गटर प्रत्येक वॉर्डच्या गोष्टी घेऊन तुम्ही या म्हटल्यानंतर एकूण 1 ते 111 वॉर्ड मध्ये कार्यकर्ते सगळे माजी महापौर सहित स्टँडिंग कमिटी चेअरमॅन उपमहापौर सभागृह नेते सगळेजण त्या ठिकाणी निवेदन घेऊन आली आणि मी संबंधितांना सांगितलेले त्याची लिस्ट करा, टप्प्याटप्प्याने त्याचं एकूण बजेटिंग करा, टेंडर काढा आणि त्याची वर्क ऑर्डर द्या। आम्हाला त्याची अजिबात क्रेडिट नकोय, फक्त जनसामान्यांची कामं व्हावी हीच आमची तीव्र इच्छा आहे। भविष्यकाल आता ज्या काय गोष्टी निवडणुका जिंकण्याकरता लागतात त्याची तो उघड चर्चा करण्याची गरज नाही, परंतु जिल्हाध्यक्ष म्हणून संदीप नाईक सतर्कपणे त्या ठिकाणी तुमच्याशी संपर्क साधून आहे। त्या सर्व गोष्टी इन टाइम शेड्यूल प्रमाणे व्हायला पाहिजेत आणि मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की जो 2024 ला आपल्याला जो काय थोडासा धक्का बसलाय तो 2029 मध्ये त्याची पुढे पुसटशी आठवण सुद्धा राहणार नाही। अशा प्रकारचं कार्य या 5 वर्षामध्ये आपल्याला पुन्हा करायचं। एकूण धर्म जात पंथ वर्ण वर्गाच्या पलीकडे माणुसकी धर्माची जतन करावी हीच परमेश्वराची इच्छा आणि त्या पद्धतीनं जो राष्ट्रावर प्रेम करतो तो माणुसकी धर्मावर प्रेम करतो तो प्रत्येक घटक आपला आहे, त्या प्रत्येक घटकाच्या हिताची जपणूक करण्याचं काम तुम्हाला मला करायचं। संदीप नाईकांनी एक गोष्ट अतिशय स्पष्ट केली ती मला आवडली की हे कार्यालय संदीप नाईक जिल्हाध्यक्षांचं नाही, या ठिकाणी हे कार्यालय जो भारतीय जनता पक्षाच्या विचारसरणीवर प्रेम करून जनसामान्याशी समरस होण्याची भूमिका ठेवतो त्या प्रत्येकाच्या सगळ्या अडीअडचणी दूर करण्याकरता हे कार्यालय बनकोड्यामध्ये कार्यालय आहे, ऐरोलीमध्ये आहे, इथं झालं नेरुळमध्ये आहे। मी तर आता म्हणेन प्रत्येक जिल्हाध्यक्ष तालुका अध्यक्षांच्याकडे एक कार्यालय त्या ठिकाणी असणं गरजेचं, तालुका अध्यक्ष नाही तर प्रत्येक वॉर्ड गणित त्या ठिकाणी कार्यालय सुरू झालं पाहिजे आणि ते पण फक्त भारतीय जनता पक्षाचं काम करण्याकरता नाही तर जनसामान्यांची असलेली सर्व प्रकारची दुःख त्या ठिकाणी चर्चेला आली पाहिजे, त्याच्यातून त्याचा मार्ग मोकळा व्हायला पाहिजे। मी लवकरच जनसंवाद या संधीच्या माध्यमातून नव्या मुंबईतल्या सर्व जनतेशी संपर्क साधणार आहे। त्या ठिकाणी राजकारणापेक्षा जनसामान्यांच्या यातना वेदना यांच्यावर फुंकर घालण्याचंच काम आपल्याला करायचं आणि मला विश्वास आहे की आता ह्या परिसरातील संदीप नाईकांनी सांगितलं की इथं न्यायालय आहे, सिडकोचं ऑफिस, महापालिका ऑफिस, कोंकण भवन, पोलीस आयुक्तांचं कार्यालय, म्हणजे त्या ठिकाणी असलेल्या नवी मुंबईतल्या प्रत्येक घटकाला इथे येऊन त्या ठिकाणी त्याला मार्गदर्शन निश्चितपणे मिळणार आहे। एकूणच थाटमाट करणं दाखवणं वेगळं असतं आणि त्याच्या माध्यमातून जनसामान्यापर्यंत अंतस्थ त्या ठिकाणी पोहोचणं, त्यांच्या मनाला एक प्रकारचं संवेदना त्यांच्या जपणं महत्वाचं असतं आणि ते सगळे आपण कराल असा विश्वास वाटतो। बहुतेक आज तर माझ्या नजरेसमोर 95% कार्यकर्ते सगळे म्हणजे वॉर्ड स्तरापर्यंत बूथ स्तरापर्यंतचे प्रमुख लोक आलेले आहेत। जी काय काही अडचणी, कारण मला वाटतं संदीप नाईकांनी कालच तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण केलं, फार का 10-12 दिवसापूर्वी आमंत्रण केलेलं आहे। पावसाचं वातावरण, सकाळची वेळ आहे, सुट्टीचा दिवस नाही, या सर्व गोष्टी लक्षात घेता खरं म्हणजे हा कार्यक्रम सगळा असा सगळ्यांना खुर्च्या करा, म्हणजे बरेच लोक सगळे असे महत्वाचे लोक उभे राहून त्या ठिकाणी हे सगळं ऐकत आहेत। पुन्हा लवकरच सगळ्यांना बसून शांतपणे त्या ठिकाणी विचार मांडण्याकरता वातावरण निर्माण करू। हे जे काय वैभव निर्माण होणार आहे
ते जनसामान्याकरता झटणाऱ्या प्रत्येक सर्वसामान्य कार्यकर्त्याचं ते यश असणार आहे। त्यामध्ये आमदार किंवा जिल्हाध्यक्ष किंवा जी कोणी पदाधिकारी त्यांच्यापेक्षा सर्वसामान्य कार्यकर्ता हा महत्वाचा आहे आणि तो महत्वाचा कार्यकर्ता जनसामान्यांच्या सुखदुःखात सहभागी होईल आणि त्या ठिकाणी राजकारणाकरता हे कार्य नाही, हे मनाला आनंद देण्याकरता कार्य निर्माण होईल असा विश्वास व्यक्त करतो, रजा घेतो आणि संदीप नायकांच्या नेतृत्वाखाली या शहरात भारतीय जनता पक्षाचं कार्य अतिशय गतिमान प्रकाशमान होईल असा विश्वास व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।